नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स याची परीक्षा आता जवळ आलेली आहे। त्यामध्ये दोन प्रकारच्या जागा आहेत, त्या दोन प्रकारच्या जागा भरण्यात येणार आहेत। एक आहे उपनिरीक्षक म्हणजे असा आहे आणि दुसरा आहे ते कॉन्स्टेबल। दोघांचा अभ्यासक्रम जरी सारखा असला तरी सुद्धा दोघांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतमध्ये किंवा लेवलमध्ये जे असणार आहे ती फरक असणार आहे। जे कॉन्स्टेबलचे प्रश्न असणार आहेत ते 10वीच्या नंतरचे किंवा 10वीच्या लेवलचे असणार आहेत आणि उपनिरीक्षक प्रश्न असणार आहेत थोडेसे अवघड असणार आहेत। ह्या दोन्ही परीक्षामध्ये 120 प्रश्न असणार आहेत आणि 120 गुण असणार आहेत, म्हणजेच एक गुण जे आहे ते एक गुण एका प्रश्नासाठी असणार आहे। याची विभागणी 3 घटकामध्ये करण्यात आली आहे। पहिला घटक जो आहे तो आहे सामान्य जागरूकता, ज्याचे 50 प्रश्न असणार आहेत। दुसरा घटक जो आहे तो गणित आहे, त्याचे 35 प्रश्न असणार आहेत आणि तिसरा घटक जो आहे तो बुद्धिमत्ता आहे आणि त्याचे 35 प्रश्न। अशा पद्धतीने विभागणी करण्यात आलेली आहे। थोडक्यात दोन्ही परीक्षामध्ये जे 120 प्रश्न असणार आहेत त्यातले 70 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे असणार आहेत आणि 50 प्रश्न जे असणार आहेत ते 50 प्रश्न सामान्य अध्ययनचे असणार आहेत। धन्यवाद।